त्यानंतर संस्कृती सतीश मोकळ. बोलीचा रोकडा चालीचा कंकर लेख, सत्याचा पाठी राखा धर्माचा की जिवाळा, हा महाराष्ट्र ज्ञानेशाचा, हा महाराष्ट्र तुकोबाचा. ज्योतिबा हा लोकांचा महाराष्ट्राचा सुद्धा रेखा घडा, सत्याचा पावनवाला तो धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पावनवाला तो धन्य महात्मा झाला. हे बोल आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल लिहिलेले. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांची एक विचारसरणी मांडली जाते. या विचारसरणीचे आद्य प्रवर्तक शेतकऱ्यांचे प्रश्न तर अनेक मांडतात, पण हंटर कमिशनर समोर साक्ष देताना शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर अश्रू ओढणारा हा महात्मा 100 विचारांपेक्षा एक आचार खूप श्रेष्ठ असतो. तो आचार कृतीत आणून भारत मातेमध्ये स्त्री शिक्षणाचे पाऊल रुजवणारा पहिला समाज सुधारक. वय झाल्यावर माणसाची आत्मा चांगला लोके सांगतात, परंतु अर्धांगवायू झाल्यावर सुद्धा समाजाच्या न्यायाचा सत्कर्म लिहिणारा शतकर्ता समाज सुधारक अर्थातच ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. जीवनाच्या आयामाला पुरून उरणाऱ्या महात्मांचे कार्य जेव्हा बघायला लागतो तेव्हा अंगतपणे शब्द ओठांवरती येतात. जसा तेज घेऊन जन्मतो तारा, जसा तेज घेऊन जन्मतो तारा, तसा मोर घेऊन जन्मे पिसारा, तसे आले सुधारणे केलेने, असा श्रेष्ठ महात्मा पुन्हा नवले. नमस्कार, शून्य संयोजक तज्ञ परीक्षक अथवा सुजाण रसिक श्रोता हो. मी शाहू सुबनकर विषय चिंतन करतोय महात्मा फुले क्रांतीची दगदगती मशाल. इतिहासाच्या पुस्तकातील क्रांतीची व्याख्या मला सांगते, अचानकपणे घडून आलेला आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती होय. तसेच काळ्या कपींना भेद आणणारा भेदक सूर्य पृथ्वी तळा उगवतो. त्याचप्रमाणे जेव्हा महाराष्ट्र साखर झोपेत होता तेव्हा विविध रूढी परंपरा यांच्या चौखंडाला बांधला गेलेला होता. माणसाला माणूस म्हणून जगणे अवघड झाले होते. अशा परिस्थितीमध्ये हातामध्ये क्रांतीची बीजे घेऊन हा महात्मा जन्माला आला. जणू सत्याची मन केलेच वाही, मानी आले नाही बहुमता. म्हणूनच सत्य विचारांचे पाऊलवाट निर्माण करीत गेले. म्हणूनच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे समाज सुधारणेच्या अनुषंगाने काळ्या कपींना भेद आणणाऱ्या भेदक सूर्याप्रमाणे वाटतात. मी विप्रेचे निवडी स्कूल नांदगाव 5वी चा विद्यार्थी. पाणी आडवा पाणी जिरवा त्यांनी सांगितलेली संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची वाटते आणि तितकीच महत्त्वाची ठरायला लागते. शेतकऱ्यांचे दारिद्र्य त्यांच्या अज्ञानामध्ये आहे हे महात्मांनी जगाला ठणकावून सांगितले. ते शेतकऱ्यांच्या आसुर ग्रंथात लिहितात, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना विद्या, विद्या विना शूद्र घतले. एवढे अनर्थ का विद्येने केले, एवढे अनर्थ का विद्येने केले. जर माणूस अशिक्षित असेल, अज्ञानामध्ये असेल, तर तो माणूस जगावरती राज्य करू शकणार नाही, तर तो माणूस अज्ञानामध्ये खिलपत पडेल हे महात्मांनी जगाला ठणकावून सांगितले. जे वंचितांच्या इतिहासातील एक महत्त्वाची विचारसरणी मिळवून देण्याचे कार्य रणजितबाई या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वी वंचितांच्या इतिहासातील विचार महात्मा फुले यांनी आपल्या लेखनातून मांडलेले दिसतात. शूद्र, अतिशूद्र, स्त्री यांचा इतिहास जगासमोर नव्याने मांडलेला दिसतो. जर क्रांती उभी करायची असेल तर युगाचा युगनायक उभा करावा लागतो. जेव्हा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडत चालला होता, तेव्हा महात्मा फुले यांनी रायगडावर महाराजांची समाधी शोधून इथल्या जनमानसांच्या हृदयामध्ये क्रांतीचे दगदगते विचार पेरले आणि त्याच विचारांवरती आज आमची मने प्रज्वलित झालेली आहे आणि त्याच विचारांवरती आज आम्ही पुढे जात आहोत. जर क्रांती उभी करायची असेल तर युगाचा युगनायक उभा करावा लागतो. आज आम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये महात्मा फुले असतील किंवा इतर महापुरुष असतील यांना जातीपातीच्या बंधनामध्ये अडकून ठेवलेले आहे. जर आपल्याला आपला देश महासत्ता बनवायचा असेल, इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून आपण आपला देश महासत्ता बनवायचे स्वप्न बघतोय, परंतु आपण महापुरुषांचे विचार अंगीकृत केलेच नाही याचा अर्थ असा व्हायला लागतो. जर आपल्याला महापुरुषांचे विचार अंगीकृत करायचे असतील तर सर्वप्रथम जातीपातीच्या बंधनापासून दूर व्हावे लागेल. एक कवी सुंदर वर्णन करतो,
महात्मांच्या काळजातील दसदस उडाली आणि महात्मांनी त्यांना प्रेमळ आवाजात विचारलं, तुम्ही कोण आणि इथे का आलात? आणि जर तुम्हाला मला मारून तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही मला नक्की मारा. जेव्हा हे महात्मांनी त्या माणसांना सांगितलं तेव्हा तेही महात्मांच्या कार्यामध्ये सहभागी झाले. त्यात धोंडीराम कुंभार आणि रोडे हे महात्मांच्या कार्यामध्ये सहभागी झाले. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महात्मांच्या विचारांची झेप एवढी, महात्मांच्या विचारांचा आकावा एवढा की त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन इथल्या जनमानसांच्या हृदयामध्ये क्रांतीची जागृती व्हावी. म्हणजेच ज्ञानाच्या प्रवाहात अज्ञान रूपी प्रवाहाकडे जावं आणि अज्ञान नाहीसं व्हावं आणि इथल्या जनमानसांच्या हृदयामध्ये क्रांतीची जागृती व्हावी. म्हणजेच मार्क्सचे सुंदर विचार तो इतिहासामध्ये मार्क्सच्या सुंदर विचारांवरती बनतो. जो विचार आपण समाजासाठी मांडतो तो विचार